Shall we all stand for the reading of God's word? देवाचं वचन वाचण्यासाठी कृपा करून आपण सर्वजण उभा राहूया. We are in Matthew chapter 21, मत्तई 22वा अध्याय 21वा अध्याय and verses 18 to 22. 18 ते 22. In the morning, as he was returning to the city, he became hungry, and seeing a fig tree by the wayside, he went to it and found nothing on it but only leaves. And he said to it, "May no fruit ever come from you again." And the fig tree withered at once. When the disciples saw it, they marveled, saying, "How did the fig tree wither at once?" 21 and 22 we'll hear in Marathi. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्हास विश्वास धरला असला व तुम्ही संशय धरिला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे जर म्हणाल तर ते घडेल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थने जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. May God bless His word. Please be seated. बसूया. Our God is a speaking God, आपला देव बोलणारा देव आहे. and sometimes He commanded His servants to write down what He said. आणि काही वेळेस त्याच्या सेवकाला त्यांनी सांगितलं की मी जे बोलत आहे ते लिहून काढ. Sometimes He has spoken through dreams, आणि काही वेळेस त्याने आपल्या स्वप्नाद्वारे तो बोलला. but sometimes He has used some incident to communicate a powerful truth. आणि कधी कधी त्याने काही महत्त्वाचे सत्य आहे ते सांगण्यासाठी काही घटनांचाही वापर करून घेतला. We remember Jonah and the whale, आणि योना आणि तिथं ते वाढलेली जी वेली आहे त्याबद्दल. but we don't remember much the worm and the shady plant. आणि त्याला येणारं ते लागलेलं ती कीड आणि ते झाड जे झुडूप होतं सावलीचं ते आपल्याला आठवत नाही. Jonah was sitting in the heat and God raised up a plant for him. आणि योना उन्हामध्ये बसला होता. देवाने त्या ठिकाणी एक लहानशी एक वेली उगवली And he was enjoying the shade. आणि ती सावली त्याला चांगली वाटत होती. And then after some time God allowed a worm to come and eat up that plant. आणि नंतर एक किडा देवाने निर्माण केला आणि ते झाड त्याने ते वेली होती ती खाऊन टाकली. So an already upset Jonah was more upset. आणि हा जो योना अगोदरच रागवलेला होता तो आणखी रागवला. And then God communicated to him through that incident. आणि या घटनेद्वारे देवाने त्याला काहीतरी सत्य असं समजून सांगितलं. That yesterday's plant is dead today and you are so much concerned about it. आणि कालची जी वेली आहे ती आज होती त्याबद्दल तुला एवढी कळकळ आहे. What about the 200,000 children in this city of Nineveh? आणि या निनवे शहरामध्ये 20,000 जे काही लहान लेकर आहेत त्यांचं काय? Shouldn't I be concerned about them? आणि त्यांची मी काळजी घेऊ नये काय? So God has ways of communicating truth to us. आणि देवाकडे सत्य आपल्याला सांगण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. In the book of Hosea, the prophet Hosea was asked to marry a woman of bad character. आणि होशिया या पुस्तकामध्ये हा देवाचा संदेष्टा जो होशिया आहे याला एक विचारे स्त्री बरोबर विवाह करण्यास भाग पाडले. And that communicates the truth of how Israel was behaving so powerfully. आणि ते जी घटना आहे त्याद्वारे इस्रायल किती वाईट रीतीने वागत आहे याचं अगदी प्रभावशाली असं उदाहरण आहे. Jeremiah was asked to put a yoke upon him and present himself before the king. आणि यिर्मयाला स्वतःच्या मानेवर जू त्याला घ्यायला लावलं आणि राजाकडे त्याला जायला लावलं. And a man broke that yoke, but then God said it's going to be an iron yoke which the Babylonians are going to take you away. आणि ते जू आहे त्या लोकांनी घेतलं मोडलं, परंतु ते म्हटलं जे बाबिलोन लोक आहेत ते लोखंडी असं जू आणणार आहे. Ezekiel was asked to lie down on one side for so many days. आणि यहेजकेलला एकाच अंगावर पुष्कळ दिवस झोपण्यास सांगण्यात आलं. God has his way of communicating something powerfully to us. आणि देवाकडे आपल्याला काहीतरी सत्य सामर्थ्यशाली रीतीने पोहोचवण्याचे मार्ग आहेत. And so it is with this fig tree. आणि म्हणून हे जे अंजिराचं झाड आहे त्याबाबतही तसंच आहे. That Jesus cursed this fig tree. आणि येशूने या अंजिराच्या झाडाला शाप दिला.
And in doing that, he is communicating something really powerful to us. आणि त्याद्वारे तो आपल्याला काहीतरी महान माहिती आहे का गोष्ट समजून सांगत आहे. This is a parable that is acted out by Jesus, आणि हा एक दाखला आहे की येशू ख्रिस्ताने प्रात्यक्षिकरित्या तो करून दाखवला, which is pointing towards the destruction of the whole superficial religious system that Israel had built. आणि The superficial hypocrisy of God's people. आणि देवाच्या लोकांनी वरवरची धार्मिकता जी काय स्वीकारली होती त्याचं कसं उद्ध्वस्त होणार आहे ते तो सांगणार आहे. Because we are in the midst of real intense action as Jesus enters into Jerusalem. आणि येशू ख्रिस्त या येरुशलेममध्ये प्रवेश करत असताना काहीतरी तो अशी कृती करणार आहे त्याकडे लक्ष आहे. The whole atmosphere is charged up. संपूर्ण वातावरण तापलेलं आहे. In the midst of all that, there is this fig tree. आणि त्याच्यामध्ये हा अंजिराचं झाड आहे. And for those of us who take the Bible very literally, wonder what in the world is this fig tree doing here. आणि आपल्यापैकी जे काही पवित्र शास्त्र फार गांभीर्याने घेतात ते म्हणतात अरे यामध्ये हे अंजिराचं झाड कशासाठी आहे. But the context really helps us that something bigger than the cursing of a mere tree is going on. परंतु या ठिकाणी संदर्भ पाहिल्यानंतर फक्त त्या झाडाला शाप दिला गेला त्यापेक्षा अधिक काहीतरी घडत आहे. And so let's look at the Messiah and fruitfulness this morning. आणि आज सकाळी मसीहा आणि फलदायित्व याबद्दल आपण सकाळी पाहूया. What is fruitfulness anyways? आणि मग फलदायीपणा काय आहे. We all will say yes if anybody asks us, do you want to be fruitful in your life? आणि कुणी आपल्याला म्हणाल अरे तुझ्या जीवनात तुला फलदायी व्हायचं आहे काय, तर आपण हो आम्हाला व्हायचं आहे. But fruitfulness means that the root has been changed. आणि फलदायी एखादी गोष्ट झाली याचा अर्थ त्याचं मूळ आहे ते बदललेलं आहे. And that plant is living. आणि ते झुडूप जे आहे ते जिवंत आहे. And this inward transformation is causing outward productivity. आंतरिक जो बदल आहे तो बाहेर जो काय माहिती का प्रदर्शित होत आहे. And it's beneficial productivity. आणि ती फायदेशीर अशी माहिती का कृती आहे. And so biblical fruitfulness comes from our union with Jesus Christ. म्हणून पवित्र शास्त्र आधारित फलदायित्व हे येशू ख्रिस्ताबरोबर आपलं जे ऐक्य आहे त्यातून घडून येतं. And new life springs forth. आणि नवीन जीवन वर उभारून येतं. To be a fruitful person in the Christian life means our attitudes and our action and our character as a whole is becoming more like Jesus Christ. ख्रिस्तीपणामधले फलदायी व्यक्ती म्हणजे आपलं जे नवीन जीवन आहे ज्याद्वारे आपली कृती आपली वृत्ती आपलं चारित्र्य ते बदलून जाणं. And this new life is so attractive and powerful. आणि हे नवीन जीवन एवढं आकर्षक आणि सामर्थ्यशाली आहे that we become salt and a light in this dark world. आणि या अंधकारमय जगामध्ये आम्ही मीठ आणि प्रकाश असे घडतो. And we become a blessing to others. आणि आम्ही इतरांसाठी आशीर्वाद असे ठरतो. And so evangelism happens and discipleship happens through our life. प्रसार होतो आणि त्याच्याद्वारे शिष्यत्व घडवले जातात. And so all believers, because they have a new nature, they long for this. आणि नवीन विश्वासणारे त्यांना नवीन स्वभाव असल्यामुळं या गोष्टीकडे ते पुढं आकर्षिले जातात. Fruitfulness is not some boring topic for believers. आणि विश्वासणाऱ्यासाठी फलदायीपणा हा काहीतरी कंटाळवाणा विषय नाही. Because God has loved us so much in Christ Jesus. कारण ख्रिस्तामध्ये देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली आहे. We want our lives to matter now. आणि आता आमचं जे जीवन आहे ते काहीतरी त्यातून घडावं अशी आपली इच्छा आहे. We want through our life that people might come to know God. आणि आमच्या जीवनाद्वारे लोकांना ख्रिस्त दिसावा अशी आमची इच्छा आहे. And moreover, our God in John 15, our Father, He is the gardener. आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे आपला देव जो पिता आहे तो 15व्या अध्यायामध्ये योहानाच्या तो माळे आहे. And He is not gardening for no purpose. आणि तो त्या मशागत जी आहे ती अशाच हेतू विना करत नाही. But He is gardening so that He might enjoy the fruit of His labor. तो यासाठी मशागत करत आहे की त्याच्या ज्या श्रमाचं त्याला फळ मिळावं. And so fruit bearing is huge and important in the Christian life. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये फलदायीपणा हे महत्वाची गोष्ट आहे आणि फार महान अशी गोष्ट आहे. We live in a day where everything in the Christianity around us is about worship, about music, about
so many external things. आणि अशा जगतात आपण जीवन जगत आहोत की त्यामध्ये ख्रिस्तीपणामध्ये संगीत आहे आणि मग वाद्य आहे, बाहेरच्या अनेक गोष्टी आहेत. If we keep a non-stop worship conference for 3 days, we are going to have non-stop worship. There will be good attendance. आणि जर आपण म्हणाल 3 दिवस न थकता किंवा न थांबता सतत जर माहिती आहे का संगीत कार्यक्रम आहे तर माहिती आहे का लोक फार मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी हजेरी लावतात. But even a short Bible study or seminar on fruitfulness, there won't be that much response. पण अगदी छोटीशी माहिती आहे की एक सेमिनार किंवा एखादी गोष्ट जी आहे फलदायित्व या विषयावर तर लोक येणार नाहीत. But fruitfulness is important to believers. परंतु विश्वासणाऱ्यासाठी फलदायी होणं महत्वाचं आहे. Now, as we looked last time, Matthew is not interested so much after what happened exactly after what happened. आणि मग मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की मत्तय काय घडल्यानंतर काय घडलं या क्रमवारीमध्ये जास्त रस घेत नाही. But Mark, he is a little interested in that. परंतु मार्क मात्र आधी काय नंतर काय घडलेलं आहे यामध्ये तो जास्त रस घेतो. And so in Mark 11, first Jesus on his way towards Jerusalem to the temple, he sees this fig tree. आणि मार्कमध्ये येशू ख्रिस्त प्रथम ज्यावेळेस या मंदिराकडे जातो त्यावेळेस तो हे अंजिराचं झाड पाहतो. And then he curses this fig tree. आणि तिथं त्या झाडाला तो शाप देतो. And then he visits Jerusalem. आणि येरुशलेमला भेट देतो. And the night he returns back to Bethphage. आणि मग रात्री पुन्हा बेथफगी या ठिकाणी तो वापस जातो. And then Tuesday on the way back the disciples see that the whole fig tree is withered away. आणि मंगळवारी ज्यावेळेस ते पुन्हा ते येतात त्यावेळेस सर्व शिष्यांना दिसतं की अरे हे अंजिराचं झाड पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. But with Matthew he puts the cleansing of the temple and this cursing of the fig tree back to back. आणि परंतु मत्तयमध्ये त्या मंदिरातलं भेट देणं आणि या अंजिराच्या झाडाला शाप देणं हे एका माठोबाग एक असं तो सांगत आहे. And perhaps Matthew wants to even highlight what is going on with the Messiah even more. आणि कदाचित मत्तयाला मसीहाचं खरी काय घडत आहे त्या ठिकाणी त्यावर विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे. So let's look at the setting of this incident. आणि मग ही घटना जी घडली त्या ठिकाणी काय घडत होतं ते आपण पाहूया. Jesus is walking towards Jerusalem. येशू ख्रिस्त येरुशलेमकडे चालत जात आहे. And the Bible says he became hungry. आणि पवित्र शास्त्र सांगते त्याला भूक लागली. Now it seems in the Jewish culture breakfast was important. आणि यहुदी चालीरीतीमध्ये न्याहारी करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. And if Jesus stayed at Mary Martha's place, I am wondering they would have really been looking forward to serve Jesus good breakfast. जर येशू ख्रिस्त मरिया मार्था याच्या घरी राहिला असेल तर त्यांनी निश्चित येशूची सकाळची न्याहारी उत्तम कशी द्यावी याबद्दल काळजी केली असेल. But it seems like he has missed his breakfast. आणि असं दिसतं की त्यांनी न्याहारी केलेली नाही. And Spurgeon thinks that it's because of the weightiness of this week before him that he spends time with his father rather than have breakfast. आणि स्पर्जन असं म्हणतात की त्या आठवड्यामध्ये त्याच्याकडे जो काय भरगच्च कार्यक्रम होता आणि त्याचं बोझ त्याच्यावर होतं म्हणून न्याहारी करण्याऐवजी तो माहिती आहे का पित्याबरोबर प्रात्यत वेळ घालत असेल. And so there are many pilgrims. Jesus is also on the way to Jerusalem. अनेक यात्रेकरू त्या मार्गाने जात आहेत आणि येशू ख्रिस्त त्या मार्गावर आहे. It's an uphill road. आणि तो डोंगरावर चढणीचा मार्ग आहे. Jesus gets hungry. आणि येशू ख्रिस्ताला भूक लागली. And we should always meditate on that. आणि यावर आपण मनन करायला पाहिजे. Because it shows to us that Jesus was not somebody who appeared as a man. आणि मग यामुळे हे दिसतं की येशू ख्रिस्त माणसासारखा दिसत होता हे खरं नाही. But 100% he took on human nature. आणि परंतु त्यांनी 100% त्यांनी मानवी स्वभाव धारण केला होता. He was hungry after his long fast. आणि पुष्कळ मोठा त्यांनी उपास केल्यानंतर त्याला भूक लागली. One day he was tired in the boat. In the midst of a storm he was asleep. आणि एकदा तो बोटमध्ये बसला असताना एवढा थकला की वादळ चालू असतानाही तो झोपलेला होता. He wept at Lazarus's tomb.
आणि लाजरसच्या कबरेजवळ तो रडला. He was thirsty at the well where he met the Samaritan woman. आणि शमरोनी स्त्रीला भेटल्यानंतर त्या विहिरीच्या शेजारी आपल्याला तो ताणेलाही दिसतो. And so Jesus completely took on human nature. आणि येशू ख्रिस्ताने परिपूर्णरित्या मानवी माहिती का स्वभाव धारण केला. And we should not think that he protected himself even on the cross from pain and insult by his divine nature. आणि याची आपण असं विचार करू नये की तो वधसमोर असताना त्याच्या दैवी स्वभावामुळे त्याने वेदना आणि लोकांनी केलेला अपमान याकडे तो दैवी रीतीने तो पाहिला असं म्हणता येणार नाही. In this human body, the suffering and the punishment was due. आणि या मानवी देहामध्ये ते सहन करणं आणि जी शिक्षा आहे ती देण्यात आली. And in the human body, Jesus Christ took everything that was poured out upon him. आणि त्याच्यावर जे लादण्यात आलेलं सर्व येशू ख्रिस्ताने मानवी देहामध्ये सहन केलं. So he is hungry. That is the setting. And then we come to the cursing. तो भुकेला आहे आणि मग आता आपण शापाकडे येतो. And then he saw a fig tree by the wayside. आणि रस्त्यावर त्याला ते अंजिराचं झाड दिसलं. Notice that it's a fig tree by the wayside. आणि रस्त्यावर असलेलं ते अंजिराचं झाड आहे. It's not within somebody's property. आणि कोणाच्या तरी मालकीच्या माहिती का जागेवर ते नाही. And Israel and Palestine was abounding with fig trees. आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा भाग आहे त्यामध्ये हे अंजिराची झाडे विपुल अशी होती. And to have many fig trees even around your house was a symbol of blessedness. आणि आपल्या घराभोवती अनेक अंजिराची झाडं असणं एक आशीर्वादाचं चिन्ह होतं. And just like the vine became a symbol for Israel, आणि जसं जे द्राक्षलता आहे ती इस्रायलच्यासाठी एक चिन्ह झालं, so also a fig tree became a symbol for Israel. आणि तसंच अंजिराचं झाडही हे इस्रायलचं एक चिन्ह झालं. So there's a lot going on in this parable, आणि या दाखल्यामध्ये बरंच काही चालू आहे in this incident parable. आणि विशेष करून ह्या घटनेमध्ये. And so Jesus comes to this fig tree. आणि येशू ख्रिस्त या अंजिराच्या झाडाकडे येतो. And he found nothing on it but only leaves. आणि त्यावर त्याला काहीही अंजीर दिसत नाही, फक्त पानाने डबडबलेलं ते दिसतं. And many people of the animal rights activists and everything, they lose their minds with this passage. आणि जे लोक प्राणी यांच्याबद्दल त्यांना प्रिय वाटतं ते हा जो दाखला वाचतात त्यावेळेस ते माहिती का नाराज होतात. Some those liberal scholars also, they say, how can this Jesus be a perfect savior if he gets hungry and then he gets angry and then he curses trees? आणि येशू ख्रिस्त भुकेला होतो, रागावतो आणि नंतर तो ज्या झाडाला शाप देतो असा ज्यावेळेस लोक विचार करतात. काही लोक म्हणतात अरे मग तो तारणारा कसा असू शकेल. But we should slow down and look at the passage carefully. परंतु आपण सावकाश जाऊन हा दाखला नक्की काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. This particular fig tree had already sprouted leaves. आणि हे जे अंजिराचं झाड आहे त्याला पानं आलेली होती. And in those days when the fig tree sprouts with the leaves, it side by side green fig fruits also come. आणि त्या भागामध्ये अशा प्रकारचं झाडाला जर पालवी यायला लागली तर त्याबरोबर त्या अंजीर पण त्याला येतात. Those things happened almost simultaneously. आणि या दोन्ही गोष्टी समांतर अशा होतात. So this tree from a distance is showing green leaves and things are sprouting. आणि हे लांबून दिसणारं झाड आहे, हिरवेगार पानं आणि ते उमलत आहे असं दिसत आहे. But when Jesus goes near, he sees a different picture. परंतु येशू ख्रिस्त जवळ गेल्यानंतर त्याला वेगळं चित्र दिसतं. He found nothing on it but leaves. त्याला त्या ठिकाणी पानाशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. And he doesn't simply just go to the next tree. आणि मग दुसऱ्या झाडाकडे तो असा पुढे जात नाही. He wants to communicate something very important. आणि त्याला काहीतरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. He knows the people and their mindset. लोकांचं मन आणि त्यांची विचारसरणी काय आहे ते त्याला माहित For आहे. 3.5 years he's labored. आणि 3.5 वर्ष त्यांनी श्रम केलेले आहेत. There is not a miracle that he has withheld from these people. आणि या लोकांकडून असं कोणताही चमत्कार त्यांनी राखून ठेवला नाही. And he has taught everywhere. आणि सर्व ठिकाणी त्यांनी शिकवणूक दिलेली आहे. He's taught about the kingdom of heaven, that it has come.
आणि देवाचं राज्य जे आलेलं आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं. But increasingly, the people have rejected his message. तरीही लोकांनी मोठ्या प्रमाणात त्याचा जो संदेश होता तो नाकारला आहे. We see the religious leaders, they said by the power of Beelzebub, he casts out demons. आणि धार्मिक नेते तर म्हणाले हा तर बालजबूर जो सैतानाचा जो अधिकारी आहे त्याच्या साह्याने भूते काढतो. Right now, probably he had just 500 followers. आणि आता फक्त 500 त्याचे शिष्य असतील. The Messiah, the anointed one, आणि जो मसीह आहे जो अभिषिक्त असा आहे powerfully fulfilling his ministry by the anointing and the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आणि सामर्थ्याने त्यांनी त्याच्यावर सोपवलेली सेवा तो पूर्ण करत आहे. Yet there's a debate amongst the people that he's just a prophet. आणि तरी लोकांमध्ये वाद संवाद चालू होता का तो हे फक्त संदेश आहे. He is John the Baptist risen again. आणि ते होते योहान जो बाप्तिस्मा करणारा आहे तो पुन्हा उठला आहे. He's Jeremiah come again. आणि तो यिर्मया पुन्हा तो संदेश आलेला आहे. And there's confusion that he's from Nazareth, but the Messiah is supposed to come from Bethlehem. आणि मग ते म्हणाले अरे हा तर नाझरेत मधून आहे आणि मसीहा तर बेथलेम मधून यायला पाहिजे. And so even as Jesus is headed towards Jerusalem, it was the center of religious activity. आणि येशू ख्रिस्त येरुशलेमकडे पुढे जात असताना हे येरुशलेम जे आहे सर्व धार्मिक बाबींचं केंद्र झालेलं होतं. Every person was at least once in their lifetime required to go there. आणि मनुष्याला त्या काळामध्ये प्रत्येकाला आयुष्यातून एकदा तरी त्या ठिकाणी भेट देणं आवश्यक होतं. The whole city is full of hustle and bustle. आणि सर्व जे शहर होतं ते गजबजून गेलेलं. And all kinds of offerings and sacrifices are being brought and checked and put in order. आणि सर्व प्रकारचे अर्पणे आणले होते, विधी करण्यात येत होता, ते सर्व तपासून योग्य रीतीने हाताळले जात होते. And huge trumpet-like offering places were being made. आणि त्या ठिकाणी मोठं जे काही अर्पण करण्याचे जे ठिकाण होतं ते मोठ्या प्रमाणात तिथे दिसत होतं. And all our religious leaders, they might have made their tassels especially broad during that time. आणि त्या काळातले धार्मिक जे नेते होते त्यांनी जो घालायचा पेहराव आहे तो अधिक मोठा केलेला असेल. They might have cleaned up those boxes where they kept the word of God literally in those boxes. आणि ते जी काही पट्टी ते बांधत असतात त्याच्यामध्ये देवाचे वचन ते ठेवत असतात त्यांनी ती स्वच्छ केलेली असेल. All their giving must have been waiting for this season. आणि त्यांचं जे दान देण्याचं जे काही त्यांचं आहे दान आहे ते या वेळेसाठी त्यांनी राखून ठेवलेलं असेल. And so just like the fig tree was advertising by these leaves that have sprouted that there's fruit on me. आणि जसं हे अंजिराचं झाड आहे मोठ्या प्रमाणात ते पानं दाखवत होतं आणि असं दाखवत होतं की माझ्यामध्ये फळ आहे. But when you come close to Jerusalem, was there actually real fruit? परंतु येरुशलेममध्ये जवळ आल्यानंतर खरंच त्या ठिकाणी ती फळं होती का? After 3.5 years of ministry, आणि 3.5 वर्ष सेवा केल्यानंतर, after 33.5 years of the Messiah being over there, आणि 33 वर्ष मसीहा त्या ठिकाणी असताना they had chosen their own religion. आणि त्यांनी स्वतःचा धर्म स्वीकारला होता. And this has happened again and again in their history. आणि त्यांच्या इतिहासात ही गोष्ट वारंवार पुन्हा आणि पुन्हा घडलेली आहे. Isaiah chapter 5 and verse 4 says, यशाया 5 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, What more was there to do for my vineyard? आणि माझ्या द्राक्षलतेसाठी द्राक्ष मळ्यासाठी मी अधिक काय करणं गरजेचं होतं that I have not done in it. आणि त्यामध्ये मी ते केलं नाही. When I looked for it, it yielded grapes. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी द्राक्ष दिले, But they were wild grapes. परंतु जे ते रान द्राक्ष होती. So you can see this history repeating itself. आणि हा जो इतिहास आहे पुन्हा ने पुन्हा आपल्याला दिसून येतो That God poured His rich grace on them. आणि देवाने त्यांची समृद्ध अशी कृपा त्यावर ओतली होती. Paul says of theirs are the covenants and the promises. आणि पाऊल तो म्हणतो हे जे करार आहे जे अभिवचन आहे त्यांचे आहेत. The law was given to them. नियमशास्त्र त्यांना दिलेले आहे. But sadly over time this was the repeated pattern. परंतु दुःखाची गोष्ट आहे की वारंवार अशा गोष्टी घडत होत्या. That syncretism, that means mixing worship with the nations around started coming inside. आणि त्यामध्ये इतर जे देश होते त्यांच्या जे विधी होते ते आणि ही उपासना आहे यांचं मिश्रण त्या ठिकाणी करण्यात येत होतं. Their leaders, the kings, were supposed to be
models of showing that the law is important in the land. त्यांचे जे राजे होते त्यांच्या अशा प्रकारचं अभिषेक त्यांच्याकडून अपेक्षित होतं की त्यांचं जे नियमशास्त्र आहे ते थोर आहे. The true fruits of love for God, love for my fellow neighbor, and justice, and caring for one another and relieving one another, those were not there. आणि त्या ठिकाणी खरं जो न्याय आहे आपल्या जवळच्या लोकांसाठी, नातेवाईकासाठी आणि शेजारच्या लोकांसाठी जी प्रीती करायची होती त्या ठिकाणी ती दिसून येत नाही. All that there was, even in Jerusalem, that season was an advertisement that we have true religion. त्या दिवसामध्ये येरुशलेममध्ये फक्त एक जाहिरात केली जात होती की आमच्याकडे खरा धर्म आहे. Years later, Paul wrote to Timothy that these false teachers, they have an appearance of godliness but deny its power. आणि नंतर संत पाऊल जो आहे तिमोथेला लिहितो, हे जे धार्मिक नेते आहे ते त्यांच्याकडे देवरूपणाच आहे असा ते काय आवरण आणतात, पण ते त्यांच्याकडे नाही. And so Jesus comes to this fig tree. आणि येशू ख्रिस्त या जे अंजिराच्या झाडाकडे येतो And says, may no fruit ever come from you again. आणि तो म्हणतो येथून पुढे तुला कधीही फळ न येऊ. Matthew, he says, the fig tree withered at once. आणि मग ते म्हणत की तात्काळ जे अंजिराचं झाड आहे ते सुकून गेलं. He just is interested in summarizing the fact for us. आणि इथे काय घडलं आहे हे थोडक्यात सांगण्यासाठी तो माहिती आहे का विशेष प्रयत्न करत आहे. It's only the next day that the disciples noticed that the whole fig tree had withered. परंतु शिष्यांना मात्र दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की अरे सर्व जे झाड आहे ते सुकून गेलेलं आहे. What do we learn from this? That God is seriously interested in fruit. आणि मग यातून आपल्याला काय समजतं की देव जो आहे आपल्याकडे गांभीर्याने आपण फळ द्यावं अशी अपेक्षा करतो. What has he withheld from us? आणि आपल्यापासून त्यांनी काय राखून ठेवलं आहे बरं? Given his own precious son. त्यांनी आपला मौल्यवान पुत्र दिलेला आहे, His precious blood. त्याचं मौल्यवान रक्त दिलेलं आहे, He has poured out his spirit. त्याचा आत्मा त्यांनी ओतला आहे, He has given us his word. त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे, His fellowship of the saints. त्याची संतगणांची सहभागिता दिलेली आहे. We've been blessed in every way. सर्व प्रकारे आपण आशीर्वादित असे झालो आहोत. Then shouldn't God be interested in fruit in our life? आणि मग देवाने आपल्या जीवनामध्ये फळ पाहावं अशी अपेक्षा करू नये का? And so the most dangerous place to be is to be an false advertiser. आणि मग सर्वात वाईट गोष्ट किंवा कठीण गोष्ट कोणती आहे की चुकीची जाहिरात करणं. Because we start to deceive ourselves. काय होतं की आपण स्वतःलाच फसवायला सुरुवात करतो. That I know so many Christian songs. आणि मला एवढे ख्रिस्ती गीतं माहीत आहेत, I know so many theologians. आणि एवढे माहीत आहे का ईश्वर वैज्ञानिक जे आहेत ते मला माहीत आहेत. I have so many versions of the Bible in my house. माझ्या घरामध्ये पवित्र शास्त्राचे वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. And from 3 generations ago we are Christians. आणि 3 पिढ्यापूर्वीच आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत. And I know so many external things of Christianity. आणि ख्रिस्ती धर्माच्या बाहेरील अनेक गोष्टी मला ठाऊक आहेत. And so the most scary thing is to be self-deceived. आणि मग सर्वात माहिती का अशी धोकादायक कोणती गोष्ट आहे तर स्वतःच आपण धार्मिक आहोत असं गणणं. Charles Simeon later on became a great expositor. चार्ल्स सिमेन हे जे पवित्र शास्त्राचे फार सुंदर नंतर भाष्यकार असे झाले. But he was a church pastor. आणि तो एका मंडळीचा पाळक होता. And while giving one sermon one day, आणि एके दिवशी उपदेश करत असताना the words of his own sermon hit him and he became born again. आणि त्याच्या स्वतःच्याच उपदेशातून एखादं एक वचन आहे त्याला लागलं आणि तो नव्याने जन्माला. So you can imagine, you can go all the way to seminary. आणि मग लक्षात घ्या तुम्ही सेमिनरीमध्ये संपूर्ण माहिती का आयुष्य तुम्ही घालवाल. You can be ordained by some council. आणि काही काउन्सिलद्वारे तुमचं माहिती आहे का ऑर्डिनेशन सुद्धा होईल. But praise God that one of the hearers looked at Charles Simeon's face, that it had changed in his own preaching. आणि एक जो प्रेक्षक होता त्यांनी पाहिलं की
हे चार्ल्स सिमेन स्वतःचा संदेश देत असताना त्यांचा चेहरा बदलून गेला. That the preacher finally believes what he's talking about. आणि मग सरतेशेवटी जो संदेश देणारा आहे तो जे बोलत होता त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. So the heart is deceitful above all things. आणि सर्व गोष्टीवर आपलं हृदय हे कपटी असं आहे. And we can get into this self-deception mode until it is too late. आणि आपण हे स्वतःला फसवणाऱ्या या कक्षेमध्ये जाण्यासाठी फार उशीर असा झालेला आहे. We need such kind of wake-up passages आणि अशा प्रकारे जागृत करणारे शास्त्रभाग आपल्याला हवे आहेत to bring us truly to Christ. ख्रिस्ताकडे खऱ्या अर्थाने आणण्यासाठी. So this fig tree was not a fig tree that produced fruits. आणि हे जे अंजिराचं झाड होतं ते फळ न देणारं असं होतं. And people are sad that it dried up. आणि लोकांनी पाहिलं ते वाळून गेलं, याबद्दल त्यांना वाईट वाटलं. But in church history, spiritually this fig tree has done so much good. आणि परंतु मंडळीच्या इतिहासामध्ये या प्रकारच्या अंजिराच्या झाडाने फार मोठं चांगलं कार्य केलेलं. Because so many people must have been awakened and come truly to Christ. कारण या घटनेद्वारे अनेक लोकांना जागृत होऊन ते ख्रिस्ताकडे आलेले असतील. But this morning I also want to encourage us. आणि आज सकाळी मला तुम्हाला उत्साहित करायचं आहे that we may not have abounding fruit in our life. आपल्या जीवनामध्ये अगदी भरपूर असं विपुल कदाचित फळ नसेल. Like the picture Bible when the 12 spies came from the Canaan land. आणि जे चित्र बायबलमधले जे चित्र आहेत त्यामध्ये कानानमधून ज्यावेळेस ते हेर आहेत ते असं काही फळ घेऊन येत आहेत. And 2 people are carrying a huge fruit on the pole. आणि 2 लोक आहे काठीच्या सहाय्याने मोठं माहिती का ते फळ आहे ते घेऊन येत आहेत. But even if there is less fruit, Christ would have been happy. आणि त्या ठिकाणी कमीत कमी जरी फळ असतं तरी ख्रिस्ताला आनंद झाला असता. Because even that less fruit means there is union with Jesus Christ. आणि अगदी थोडंसं फळ का होईना पण त्याचा अर्थ असा असतो की ख्रिस्ताबरोबर ऐक्य झालेला आहे. Apart from union with Jesus Christ, no fruit is possible. कारण येशू ख्रिस्ताच्या संबंधाशिवाय किंवा ऐक्याशिवाय फळ देणं कठीण अशक्य आहे. Jesus said in John 15, apart from me you can do nothing. आणि येशू ख्रिस्त योहान 15 मध्ये म्हटला माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. So even if you are a new believer or a weak believer this morning, आणि आज सकाळी तुम्ही नवीन विश्वासणारे असाल किंवा अशक्त विश्वासणारे असाल, if there is that longing for the word of God, आणि देवाच्या वचनासाठी तुम्ही आसुसलेले आहात, the people of God, देवाचे जे लोक आहेत to worship God, देवाची उपासना करण्यासाठी, to acknowledge our sins, आणि आपले पाप कबूल करण्यासाठी, to pray that I would become more like Jesus Christ, आणि अशी प्रार्थना की मी अधिक चांगल्या प्रकारे येशूसारखा व्हावं, a desire to love and serve God's people. देवाच्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रीती करण्याची इच्छा असलेला, Be encouraged that Jesus, he will not cast you away even if there is little fruit. आणि अशा प्रकारचं थोडीस जरी फलदायित्व तुमच्यामध्ये असेल तर देव येशू ख्रिस्त तुम्हाला दूर सारणार नाही. In John 15 he says, I will prune you more. My father, he prunes such more. आणि योहान 15 मध्ये माझा पिता जो आहे तो अशा झाडाची छाटणी करतो so that more fruit might come. यासाठी की अधिक फळ यावं. He's a wise gardener. आणि तो सुज्ञ असा माळे आहे. He brings situations in our life. आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थिती तो आणतो. He gives us some kind of new challenge in our life. आपल्या जीवनामध्ये काही नवीन आव्हानं तो घेऊन येतो. He draws us. Sometimes he takes us to the wilderness so that we might lean on him more and trust him more. आणि कधी कधी तो आपल्याला अशा अरण्यस्थळी नेतो की ज्याद्वारे आपण त्याच्यावर अधिक अवलंबून राहावं आणि त्याच्यावर माहिती का विसंबून राहावं. But here the issue is advertising that we have everything but having nothing. परंतु या ठिकाणी प्रश्न असा आहे की जाहिरात करायची की आमच्याकडे सर्व आहे, काहीच नसताना. And that is what Jesus is saying is now Israel's doom in a sense. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणते आता इस्रायलचा सर्व नाश ठरलेला आहे. The fig tree, it withered.
आणि जे अंजिराचं झाड होतं ते वाळून गेलं. And so if Jerusalem is the focal point of all your religious activities, आणि जर तुमच्या सर्व धार्मिक कृत्याचं जर येरुशलेम हे जर केंद्रबिंदू आहे, by AD 70 it's going to be destroyed. आणि 70 सालामध्ये ते उद्ध्वस्त होणार आहे. In fact, Jesus himself every evening going outside Jerusalem is a reminder of the glory departing in the book of Ezekiel. आणि दर सायंकाळी येशू ख्रिस्त स्वतः त्या येरुशलेममधून बाहेर जाणं हे ते गौरव जे आहे ते निघून जाणं याचं दर्शक आहे. And so Jesus is saying all this focal point of your religion is going away. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतात तुमच्या धार्मिकतेचं जे केंद्रबिंदू आहे तोच माहिती आहे का नाहीसा होत आहे. All the sacrificial system, the Levitical system is going away. आणि जी लेव्यांनी लावून दिलेले विधी आणि अर्पणाची जी काही पद्धत आहे ती निघून जाणार आहे. Because those were the shadows and the reality has come. आणि त्या सर्व सावल्या होत्या आणि आता वास्तविकता आलेली आहे. And so that system is going away. आणि ती जी पद्धती आहे ती निघून जात आहे. And the real fullness is going to take over. आणि परिपूर्णतेची वास्तविकता आता त्या ठिकाणी येत आहे. The real high priest is going to mediate for us in the ultimate place. आणि सरतेशेवटी महत्वाच्या ठिकाणी खराखुरा जो काही याजक आहे तो आपल्यासाठी मध्यस्थी करणार The आहे. once for all sacrifice is going to be given up. आणि एकदाच सर्व काळासाठी जे अर्पण आहे ते संपणार आहे. And God is going to do something new where people from Jew and Gentile are going to become a living temple. आणि देव काहीतरी नवीन करणार आहे. यहुदी आणि यहुदी इतर याच्यामधून माहिती का काही जे लोक आहेत निवडलेले लोक ते नवीन मंदिर असे होणार No आहे. longer a place is going to be the ultimate thing, आणि आता एखादी जागा ही आता सर्वात महत्वाची अशी ठरणार नाही. but the new covenant blessings of knowing God and worshiping Him in spirit and truth is going to be the important. परंतु नवीन करार आणि आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणं हे जिवंत मंदिर होणार आहे. And so this is what happened even in the history of Israel. इस्रायलचा इतिहास असाच घडून आलं. By AD 70, the temple was taken. आणि 70 सालामध्ये ते मंदिर काढून घेण्यात आलं. As a nation, they just kept on going in their infighting and in their decline. आणि एक देश या नात्याने ते जे आहे ते अशा प्रकारे नाशाकडे माहिती आहे का ते भांडत खालीपर्यंत गेले. And so, can you imagine Jesus and His word? आणि येशू ख्रिस्त आणि त्याचे शब्द याची तुम्ही कल्पना करू शकाल का? He's the ultimate prophet of prophets. आणि तो सर्वांचा सर्वश्रेष्ठ संदेशाचा संदेश आहे. And He's not just giving a prophecy, but He's giving a command that may no fruit come upon you. आणि तो फक्त असं काहीतरी भाकीत करत नाही तर तो आज्ञा करत आहे की इथून पुढे तुला कोणतंही फळ न येवो. This is a trailer of how all judgment is going to be committed to the Son, the Bible says. आणि हे जे आहे सर्व न्याय करणं पुत्राच्या हाती कसं दिलेलं आहे याची ही छोटीशी झलक आहे. And in the book of Revelation, the sword comes out from His mouth. आणि प्रकटीकरणामध्ये त्याच्या मुखातून तलवार बाहेर येते असं सांगितलं आहे. It's not literally, but by His truth, by His every word, He is going to put people in their place. आणि खरोखरी अशी तलवार नाही परंतु जे सत्य आहे की ज्याद्वारे तो प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणार आहे. And so this is what is going on in this fig tree. आणि या अंजिराच्या झाडामध्ये हे चालू आहे. The poor fig tree, we may feel sad about it. आणि हे दुःखद असं माहिती आहे का अंजिराचं झाड की ज्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल. But it's doing greater good than harm. आणि इजा करण्यापेक्षा फार मोठं भलं ते करत आहे. And why don't we think it this way, that actually Christ's judgment should have come on all the hypocrites, but He's pouring it out on this tree so that we might be warned. आणि मग असा आपण का विचार करू शकत नाही की त्यावेळी तर सर्व जे ढोंगी आहेत त्यांच्यावर देवाचा न्याय यायला पाहिजे होता परंतु माहिती आहे का ह्या झाडावर तो आला आहे. And so that was the cursing, but there is also discipling in our passage. आणि या ठिकाणी हे शाप आपण दिसतो परंतु याच ठिकाणी आपल्याला शिष्य बनवण्याची प्रक्रिया हे दिसते. The disciples in verse 20, they marveled greatly. आणि 20व्या वचनामध्ये ते जे शिष्य आहेत ते फारच माहिती आहे का आश्चर्यचकित झाले. And their question was not, what does all this mean?
आणि त्यांचा प्रश्न असा नव्हता का या सर्व घटनांचा अर्थ काय आहे, but their question was, how did the fig tree wither at once? परंतु अरे असं कसं झालं की ते झाड एकदम वाळून गेलं. They were amazed आश्चर्यचकित झाले and they wanted to ask how was this done. आणि हे कसं करण्यात आलं असं ते बोलले. And then Jesus begins to disciple them. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना शिष्यत्व चे शिक्षण देत आहे. They were still very much weak in their faith. त्यांच्या विश्वासामध्ये अजून ते अशक्त होते. And this coming week, WEEK was going to be hugely challenging for them. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्यासाठी फार आव्हानात्मक असा होता. And so Jesus, what he has taught them previously in Matthew 17, he repeats it. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना मत्ती 17 मध्ये जे काय अगोदर सांगितलं होतं त्याची पुनरावृत्ती करतो. He says in verse 21, truly I say to you, if you have faith and do not doubt, you will not only do what has been done to the fig tree, but even if you say to this mountain, be taken up and thrown into the sea, it will happen. आणि 21व्या वचनामध्ये येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे जर म्हणाल तर ते घडेल. In Mark chapter 11, just before he says this, he says, have faith in God. आणि मार्क 11व्या अध्यायामध्ये हे बोलण्या अगोदर ते म्हणतात देवावर विश्वास ठेवा. What is the biggest difference between the hypocrite nation and the true people of God? आणि देवाचे खरे लोक आणि ढोंग देश आहे यांच्यामध्ये नक्की फरक काय आहे? They don't receive the word of God by faith. ते विश्वासाने देवाचं वचन स्वीकारत नाही. But the people of God, the first and basic thing is they are granted a faith to believe. आणि देवाच्या लोकांच्या बाबत पहिली गोष्ट जी आहे की त्यांना विश्वास ठेवण्यासाठी विश्वास देण्यात आलेला. And we by grace are given this trust life. आणि कृपेने हे भरोसा ठेवण्याचं जीवन दिलेलं आहे. When the message comes mentally, we receive it. मानसिकरित्या ज्यावेळेस संदेश येतो त्यावेळेस आम्ही तो स्वीकारतो. And then we give our assent. Wow, this is true. आणि मग आपण त्याला प्रतिसाद देतो, अरे वा हे किती खरं आहे. And then we put our trust on this message. आणि मग या संदेशावर आम्ही आपला विश्वास ठेवतो. That is true saving faith. आणि याला तारणाचा खरा विश्वास आहे. And what begins is a life of faith. आणि मग काय सुरू होतं तर जीवन जे आहे ते विश्वासाचं जीवन सुरू होतं. Christ who we have not seen, ज्या ख्रिस्ताला आम्ही पाहिलेलं नाही we believe upon him. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. We put our trust on all of his teaching. त्याचं जे काही शिक्षण आहे त्या सर्व शिक्षणावर आम्ही विश्वास ठेवतो. We receive it. आम्ही स्वीकारतो. Not as the word of men, but as the word of God. मनुष्याचे शब्द म्हणून नाही तर देवाचे शब्द म्हणून. And we let that word influence us. आणि तो जो आहे ते जे वचन आहे त्याचा प्रभाव आम्ही आमच्यावर होऊ देतो. And we take certain strange decisions in our life. आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी असे वेगळे वाटणारे माहिती का निर्णय आम्ही घेतो. Waiting for a believer to marry a believer. आणि मग विश्वासणाऱ्या या नात्याने विश्वासणाऱ्यासाठीच बरोबरच मी लग्न करणार. Not child-centered parenting, but biblical parenting of love and firmness. आणि लेकरावर लक्ष केंद्रित करून आई वडील या नात्याने आम्ही लेकरं वाढवत नाही तर अगदी निश्चितार्थाने पवित्र शास्त्र जे शिकवतं त्यानुसार वागतो. And strange things like showing unconditional love to our spouses. आणि आपली जी पती किंवा पत्नी आहे तिच्यावर अटी विरहित माहिती आहे का विचित्र वाटणारं प्रेम आपण करतो. Strange things like forgiving 70 times 7. आणि मग 7च्या 70 वेळा काहीतरी माहिती आहे का वेगळं वाटणारं माहिती आहे क्षमा आपण करतो. All of these are strange things according to this world. आणि या जगाच्या दृष्टीने या गोष्टी जरा विचित्र आहेत. Strange things like coming in this weather on Sunday morning. आणि अशा प्रकारच्या वातावरणात मंदिरामध्ये येणं हे जरा जगाच्या दृष्टीने वेगळं आहे. Rather than chai and your blanket. आणि चहा आणि घेऊन गरम माहिती का उबदार काहीतरी कपडे घेऊन बसणार. Because your eyes have seen something by faith. कारण तुमच्या डोळ्याने विश्वासाने काहीतरी पाहिलेलं आहे. You have heard the upward call. कारण वरून येणारं पाचारण तुम्ही ऐकलेलं आहे. Your eyes have seen that there is a heavenly Jerusalem. आणि तुमच्या डोळ्याने त्या ठिकाणी स्वर्गीय येरुशलेम आहे हे पाहिलेलं आहे. That you have been called out of darkness into his light. त्याच्या अद्भुत प्रकाशात तुम्हाला त्या अंधकारातून पाचारण करण्यात आलेलं आहे. So it's a great reminder what is the big difference in our life and all the hypocrites that we used to be.
आणि मग जे आम्ही एकेकाळ ढोंगी होतो आणि आता आम्ही जर बदललेले आहोत तर आमच्या जीवनामध्ये काय फरक आहे It's this faith that has been given to us. आणि मग हा जो विश्वास जो आम्हाला देण्यात आहे तो फरक आहे. And so in Mark 11, the passage says, have faith in God. आणि म्हणून मार्क 11 मध्ये तिथे सांगितलेलं आहे तुमच्यामध्ये विश्वास असू द्या. Like how you began, have faith in God. आणि तुम्ही जशी सुरुवात केली तसं माहिती आहे का देवावर विश्वास तुम्ही ठेवा. Life has gone on and trials have not gone away from your life, but have faith in God. आणि जीवन पुढे चालू आहे परंतु तुमच्या जीवनातून माहिती आहे का समस्या ह्या कमी झाल्या नाहीत परंतु देवावर विश्वास ठेवा. The sufferings and difficulties and old age and all its problems are there. They have not been taken away, but have faith in God. आणि तुमच्या जीवनामध्ये जे समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहे वयस्कर होणं आहे हे काढून घेतलेलं नाही ते तिथेच आहे पण विश्वास ठेवा. Because it's a life of faith. कारण हे विश्वासाचं जीवन आहे. We walk by faith and not by sight. आम्ही दिसतो तसं नाही तर आम्ही विश्वासाने जीवन जगतो. And so at this very crucial week in the disciples' life, आणि शिष्यांच्या जीवनामध्ये अतिशय अटीतटीचा हा आठवडा असताना Jesus immediately disciples them and reminds them about faith again. आणि पुन्हा एक येशू ख्रिस्त थांबतो आणि त्यांना विश्वासाबद्दल आठवण करून देतो. He says, truly I say to you, आता मी तुम्हाला निश्चित असं सांगतो if you have faith and do not doubt. आणि जर तुम्हाला विश्वास आहे आणि तुम्ही शंका घेतली नाही. In the Hebrew mindset, to be a doubter means that sometimes I'm like this, sometimes I'm like that, sometimes I think I believe and then again I say no, will it happen again? यहुदी मतानुसार जो संशय घेणारामध्ये कधी तो होय म्हणतो कधी नाही म्हणतो कधी विश्वास आहे म्हणतो कधी विश्वास नाही म्हणतो. And James says, let's not be like that. आणि याकोब म्हणतो तुम्ही असं दोन मनामध्ये असू नका. But if you believe, then you will not only do what has been done to the fig tree, but even if you say to this mountain, be taken and thrown into the sea, it will happen. आणि तो तुम्ही जर विश्वास ठेवला तर या अंजिराच्या झाडाला जे झालेलं आहे तेवढंच नाही तर तुम्ही या डोंगराला म्हणाल उठून दुसरीकडे जा तर तसं घडून येईल. Now, in a sense, this is a blank check promise to us. आणि हे जे आहे कोरा असा चेक आम्हाला अभिवचन म्हणून दिलेला आहे. But it's not a promise to take for our fleshly lusts. परंतु हे जे आपल्या दैहिक ज्या लालसा आहेत त्याच्यासाठी तो वापरायचा नाही. It's not some promise that I can take and start praying about some earthly kingdom to actually take me away from God. आणि असं काही नाही की हे अभिवचन घ्यायचं आज जगी काहीतरी साम्राज्य उभारण्यासाठी त्यासाठी प्रार्थना करायचं खरं तर ते आपल्याला देवापासून दूर नेईल. So the context helps us. आणि म्हणून संदर्भ आपल्याला मदत करतो. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. How does that faith grow? आणि हा विश्वास कसा वाढतो? By the words of faith, the word of God. देवाचे शब्द म्हणजे देवाचं वचनाद्वारे. And so when a disciple reads more and meditates more on the word of God, आणि म्हणून शिष्य या नात्याने तो वचन अधिक वाचतो आणि देवाच्या वचनावर अधिक अवलंबून राहतो and grows in his faith, आणि त्याच्या विश्वासामध्ये तो वाढतो. faith in God's character revealed in the word. आणि देवाचा जे काही चारित्र्य आहे त्यावरील विश्वास या वचनामध्ये प्रदर्शित केलेला आहे. Faith in God's promises revealed in the word. देवाच्या वचनावरचा जो विश्वास आहे या वचनामध्ये दाखवला आहे. Faith in God's unconditional covenant love upon you revealed in the word. तुमच्यावर देवाचं अटीविहारीला केलेल्या कराराचं जे प्रेम आहे ते या वचनामध्ये सांगितलं आहे. So will a believer then, as he's growing in this biblical faith, start asking weird things? आणि मग विश्वासणारा असा पवित्र शास्त्र आधारित जो विश्वास आहे त्यामध्ये वाढत असताना विचित्र अशा गोष्टी तो मागेल का? Start asking sinful things? आणि पापी ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तो मागेल का? No, he will grow in his understanding and mature in his understanding. त्याच्या समज बुद्धीमध्ये तो वाढेल आणि त्यामध्ये तो प्राऊड असा होईल. He'll begin to ask according to the word. आणि मग तो वचनामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यानुसार तो मागेल. And he will begin to ask according to God's will. आणि देवाच्या इच्छेनुसार तो मागेल. And the amazing promise in 1 John is God hears our prayer. आणि एक योनामध्ये अद्भुत जे अभिवचन आहे की देव आमची प्रार्थना ऐकतो. And especially prayers that are according to his word
विशेषतः ज्या प्रार्थना त्याच्या वचनानुसार आहेत and for His glory. आणि त्याच्या गौरवासाठी आहेत. He delights to give us. आणि त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला पुरवण्यासाठी त्याला आनंद वाटतो. Even if it means saying to this mountain, be thrown into the sea. आणि मग त्यावेळेस जर या डोंगराला म्हटलं की उपटून त्या समुद्रात जा तर तसंही होईल. This was a Hebrew way of talking about God who moves mountains. आणि इब्री भाषेमध्ये देव आहे मोठे डोंगर ढळवतो हे सांगण्याचा ही पद्धत आहे. Unimaginably challenging circumstances in front of us. आपल्या समोर कल्पना करता येणार नाही अशी आव्हानात्मक परिस्थिती आहे. And if we ask biblically and ask with faith and ask based on God's promises, पवित्र शास्त्रानुसार जर विश्वासानं आणि देवानं दिलेले अभिवचन आहे त्यानुसार जर आपण मागितलं, God can take away those challenges. देव हे जे मोठे आव्हान आहे तो काढून घेईल. Sometimes He makes a tunnel through those challenges, the mountains. कधी कधी ते मोठे समस्याचे डोंगर आहे त्याच्यामधून तो बोगदा काढतो. And He gives you amazing spiritual grace and strength to go through those mountains. आणि मग तो तुम्हाला आध्यात्मिक अशी शक्ती आणि समज देतो की त्या डोंगरामधून आपण पार जातो. And so Jesus is discipling them about faith, आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी विश्वासाबाबत त्यांना तो सांगत आहे which thrives on God's word, की जे देवाच्या वचनावर उभारलं जातं which causes us to become prayerful, आणि ते आपल्याला अधिक प्रार्थनामय जीवन जगण्यास सहाय्य करतं, to become more dependent. त्याच्यावर अधिक अवलंबून So राहण्यासाठी. verse 22 says, and whatever you ask in prayer, you will receive if you have faith. आणि 22 वचन, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. How amazingly in the early church they took this. आणि पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीच्या मंडळीमध्ये हे जे वचन आहे की ते अद्भुत प्रकारे त्यांनी स्वीकारलं. Right in the beginning of Acts, when the persecution was ramping up, आणि प्रेषितांच्या कृत्याच्या सुरुवातीलाच ज्यावेळेस छळ वाढत होता, they quote Psalm 2 and they pray according to Psalm 2. आणि त्यांनी स्तोत्र 2 आहे यावर माहिती आहे का मननचिंतन केलं आणि ते घडावं अशी अपेक्षा केली. And the place was shaken, the Bible says. आणि पवित्र शास्त्र सांगते की ती जागा आहे ती माहिती आहे कंपित झाली. And the Romans left. That's not what the Bible says. आणि मग जे रोम लोक आहेत ते निघून गेले असं काय पवित्र शास्त्र सांगत नाही. But God filled them with the Spirit to, even in that difficult circumstances, be a witness. आणि परंतु देवाने त्यांना आत्म्याने भरलं, त्या अडचणीच्या वेळेस सुद्धा त्यांना ते साक्ष असं बनवलं. And so Jesus is discipling them at this crucial moment. आणि ह्या अगदी फार आवश्यक आणि अटीतटीच्या वेळी येशू ख्रिस्त त्यांना शिष्यत्वाचं शिक्षण देत आहे. Sadly, in the Garden of Gethsemane, they fail yet again. आणि पुन्हा एक वार दुःखाची गोष्ट म्हणजे त्या गेतसेमने बागेमध्ये ते पुन्हा पतन पावले. They don't want to watch and pray. आणि त्यांना जागृत राहून प्रार्थना करणं माहिती आहे का आवडलं नाही. But over time, they realized this importance. परंतु वेळ पुढे गेल्यानंतर त्यांना याचं महत्त्व समजलं. And then they started writing letters and saying, praying in the Spirit. आणि मग त्यांनी काही पत्र लिहिले आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करण्याबाबत त्यांनी लिहिलं. And exercising this wonderful gift of coming before the Father by faith and asking according to His will. आणि विश्वासाने पित्याजवळ येणं आणि त्याच्या आत्म्या इच्छेनुसार मागणं ही जी गोष्ट आहे म्हणते आपल्या जीवनात आचरित राहिले. And so if God were to give this blank check and He is giving it in our hands, what will we ask for? जर देवाने असा कोरा चेक जर आपल्या हातात दिला तर आपण त्याला काय मागू बरं? Suddenly we realize that we need to ask something that is in keeping with our awesome God. आणि मग आपल्याला एकाएकी आठवतं की आपला अद्भुत देव आहे, त्याच्या बरोबर काहीतरी असेल असं काहीतरी मागावं. Imagine all our life if we've just prayed for headaches and homework and office work and settlement in life, and then we come to heaven. आणि संपूर्ण आयुष्यभर जी डोकेदुखी झाली, घरचं जे काम पडलं, ऑफिसला जे काम पडलं, समस्या ज्या आल्या, या सर्व गोष्टीबद्दलच आयुष्यभर जर आपण प्रार्थना केली आणि मग आपण स्वर्गात पोहोचलो. What a sad thing when we have this check in our hands. आणि मग हा जो कोरा चेक आपल्याजवळ आहे त्यावर काहीच लिहिलेलं नसेल तर किती दुःखाची गोष्ट आहे. It should motivate us to read the Bible more. आणि याद्वारे आपल्याला हे प्रोत्साहन मिळायला पाहिजे की पवित्र शास्त्र आपण अधिक प्रमाणात वाचायला To पाहिजे know His character and promises more.
त्याचं चारित्र्य काय आहे आणि त्याचं माहिती आहे का अभिवचन काय आहे ते आपल्याला अधिक समजावं. to know His purposes more, त्याचे जे हेतू आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजावे and pray according to the Bible. आणि पवित्र शास्त्र आधारित प्रार्थना करावी. Then God will help us in difficult times. आणि मग देव आपल्याला अडचणीच्या वेळी सहाय्य करेल He will help us to be fruitful people. आणि आपल्याला देव फलदायी लोक करेल. Interestingly, bearing fruit has a lot to do with trusting in God's word and asking for grace and power. आणि फलदायी होणं हे देवाच्या वचनावर अवलंबून राहून त्याच्या कृपेसाठी आणि दयेसाठी याचना करणं यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. If we sat for a counseling session with the Apostle Paul, आणि जर पावलाबरोबर जर तुम्ही माहिती आहे का बसून त्या ठिकाणी काहीतरी त्याचा सल्ला घेत आहात, Paul, these years, kind of very less fruit is coming from my life. आणि तुम्ही मला पावला एवढे दिवस झाले माझ्या जीवनामध्ये फळ फार कमी आहे, फळ फार कमी आहे. And you are expecting some techniques from him. आणि मग त्याच्याकडे त्यांनी काहीतरी माहिती आहे का अशा काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या अशा अपेक्षा आहे. And you know what Paul will do? आणि पाऊल काय करेल माहिती आहे का? Based on his letters, त्याच्या या पत्रानुसार he'll remind you who you were before Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये अगोदर कोण होता And how you came and who you are in Christ. ख्रिस्ता अगोदर तुम्ही कसे होता, तुम्ही ख्रिस्तामध्ये कसे आला आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आता कसे आहात. And your true identity in Christ. ख्रिस्तामध्ये तुमची खरी ओळख काय आहे And all the abundance of his riches available to you in आणि Christ. त्याचे सर्व समृद्धीचा खजाना जो आहे तुमच्यासाठी उपलब्ध आहे. That you have been raised up with Christ. ख्रिस्तामध्ये तुम्हाला पुन्हा उठवण्यात आलेला आहे. You don't need to justify yourself again. You are justified in Christ. आणि आता तुम्हाला स्वतःला नीतिमान ठरवण्याची गरज नाही. ख्रिस्तामध्ये तुम्ही नीतिमान ठरवले गेले आहात. That you are beloved in Christ. ख्रिस्तामध्ये तुम्ही प्रियतम असे आहात. And that you need to use the resources and the means of Christ. आणि ख्रिस्ताने लावून दिलेले विधी आणि त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. God uses these means to cause fruit to abound in our life. आणि देव जे आहे या सर्व विधींचा उपयोग आपल्या जीवनामध्ये अधिक फळदायी होण्यासाठी वापरतो. Let's pray. प्रार्थना करूया. धन्यवाद. गौरव उपस्थिती भरलेले आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक फार महत्त्वाचा जो विषय आहे की पैतृभू फलदायी होणं, पैतृ याबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन केलंस आणि आमची क्षमा कर पैतृ. आम्ही त्या अंजिराच्या झाडासारखेच आहोत. अनेक वेळा इतर ज्या गोष्टी आहेत त्यावर आम्ही भर देतो आणि त्यानुसार आम्हाला असं वाटतं की इतरांनी आम्हाला धार्मिक समजावं किंवा तसं आम्ही प्रेझेंट करतो. परंतु आज आम्हाला दिसून आलेलं आहे की अनेक ठिकाणी आम्ही उणे आहोत पैतृ. आम्हाला तुझी गरज आहे. तुझी दया, तुझी कृपा तू कर. आम्हाला दाखवून दे की आम्ही तुझ्या वचनामध्ये कुठं आहोत, तुझी अभिवचनं पैतृ कशा आम्ही घेतो, विश्वासात आम्ही कसे आहोत आणि आमचा जो विश्वास आहे तुझ्या वचनावर अवलंबून आहे का. सहाय्य कर आणि आम्हाला तू चालव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय जिवंत नावाने मागतो म्हणून तो ऐक. Amen.